रोह्यात सध्या कालाबाजार या गाजलेल्या हिंदी चित्रपटातील के पैसा बोलता है या गीताची जोरदार चर्चा आहे। त्याला कारणही तसेच आहे, ते म्हणजे बेलगाम सुटलेले भंगारवाले। कोण कुठले भंगारवाले, पण त्यांचा थाट न्यारा आहे। ते कुठेही रस्त्याजवळ सरकारी जागेत अतिक्रमण करून धंदा उभारू शकतात। बिना पावतीचा कोणताही टाकाऊ माल ते विकत घेऊ शकतात, भले तो चोरीचा असला तरी। भंगारवाल्यांना विचारणार कोण? रोहा पोलिसात ते विचारण्याची धमक नाही, नाहीतर पोलिसांनी सरकारी जागेवर अतिक्रमण करणाऱ्या भंगारवाल्यांवर कारवाई केली असती। मात्र तशी कारवाई रोहा पोलिसांकडून तालुक्यासह शहरात झाल्याचे ऐकिवात नाही। आताचे अधिकारी तसे धाडस करतील असे दिसत नाही। अनधिकृत जागेत उभारलेल्या भंगाराच्या धंद्याला वीज पुरवठा कोणत्या कागदपत्रांच्या आधारे होतो हेही कधी उजेडात आलेले नाही। सध्या ऑनलाईनचे युग आहे, ओटीपीचा जमाना आहे। स्थानिक नागरिकाला एखाद्या योजनेकरता रहिवासी दाखला नसेल तर शासकीय लाभ मिळत नाही। मात्र भंगार व्यावसायिकांकडे असा कोणता रहिवासी दाखला आहे या परप्रांतीय भंगारवाल्यांची व त्यांच्या कामगारांची रोहा पोलीस ठाण्यात तरी माहिती आहे काय? सारे संशयास्पद आहे। त्यामुळे रोहेकरांना कालाबाजार या गाजलेल्या हिंदी चित्रपटातील के पैसा बोलता है या गीताची वारंवार आठवण होते, ते काही चुकीचे नाही। शिवसत्ता टाइम्स साठी अक्षय जाधव, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।